राज्यातील कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात आज पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय, जिथे अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। तर मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड आणि पुणे जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय, तर संपूर्ण विदर्भात आजही पावसाचा येलो अलर्ट आहे। मुंबईत पहाटेपासून मुसळधार पाऊस कोसळतोय। दादर रेल्वे स्थानकाच्या बाहेर तसंच राजगृह परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय आणि या पाण्यातून मार्ग काढला जातोय। रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली मंडणगड तालुक्यात मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे। 20 जुलैपर्यंत रत्नागिरीला पावसाचा हाय अलर्ट देण्यात आलाय। पुढील 2 दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे, त्यामुळे दरड प्रवण क्षेत्रातील नागरिकांना सतर्क करण्यात आलंय। रत्नागिरी जिल्ह्याला मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय, तर रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यात मुसळधार पावसानं पुन्हा एकदा हजेरी लावली आहे। नवी मुंबईत रात्रीपासून पावसाची संततधार आहे। पहाटेपासून पावसाचा जोर वाढलाय। आज दिवसभर मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। रायगडमध्ये रात्रीपासून पावसाची रिपरिप सुरू आहे। पेण आणि पनवेलमध्ये जोरदार पाऊस सुरू असून पुढील काही तास मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। मावळमध्ये समाधानकारक पाऊस झाल्यानं तालुक्यातील 13,500 हेक्टरवर भात पिकाची लागवड सुरू झाली आहे। जुलै महिन्यात झालेल्या पावसामुळे भाताच्या आगारातील मुख्य पीक असलेल्या इंद्रायणी तांदळाच्या रोपांना जीवदान मिळाले। हतनूर धरणात मागील 3 दिवसांपासून मुसळधार पावसानं हजेरी लावल्यामुळे पाणी पातळीत वाढ झाली। त्यामुळे धरणाचे 12 दरवाजे 1.50 मीटरनं उघडण्यात आलेत। तापी नदीपात्रात विसर्ग सुरू आहे, त्यामुळे तापी नदीकाठच्या गावांना सतर्क करण्यात आले। मावळ तालुक्यात मुसळधार पावसामुळे कुंडमळा धबधब्यावरील इंद्रायणी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली होती। त्यामुळे पिंपरी चिंचवड पोलिसांकडून पर्यटकांनी धबधब्यावर जाऊ नये यासाठी सूचना फलक लावण्यात आलाय। मात्र अनेक पर्यटक या सर्व सूचनांकडे दुर्लक्ष करतायत। धबधब्याच्या ठिकाणी पोलीस सुद्धा लक्ष ठेवून आहेत। नाशकात हुल्लडबाजांनी हैदोस घातला। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न त्यामुळे उपस्थित झाला। नाशिकमधील वॉटरफॉलवर 2 गटांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी झाली। त्याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला। मात्र अद्यापही इथे कोणत्या प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही। विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं भाजपात हालचालींना वेग आलाय। भाजपच्या कोर कमिटीची आज आणि उद्या मुंबईत प्रदेश कार्यालयात बैठक होणार आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबतच पक्षाचे राज्यातील विविध 30 नेते विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं चिंतन करणार आहेत। तर पुणे येथील भाजप प्रदेश कार्य समितीची बैठक 21 जुलैला होईल। पुण्यातील ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची आज शिवसेना भवनात बैठक बोलावण्यात आली आहे। पुणे लोकसभा, शिरूर लोकसभा, मावळ आणि बारामती लोकसभेतील पदाधिकारी या बैठकीला उपस्थित असणार आहेत। खासदार संजय राऊत आणि पुणे जिल्ह्याचे संपर्क प्रमुख सचिन आहेर यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक होणार आहे। नवी मुंबईतील बेलापूर मतदारसंघात शिवसेना आणि भाजपकडून अनेक जण लढण्यास इच्छुक आहेत। मंदा म्हात्रे आणि संदीप नाईक यांच्या पाठोपाठ आता रामचंद्र म्हात्रे यांनी देखील निवडणूक लढण्याची जोरदार तयारी केली आहे। त्यामुळे आता बेलापूर मतदारसंघात उमेदवारीवरून भाजपमध्येच घमासान दिसतंय। जरांगे पाटलांच्या शांतता रॅलीच्या दुसऱ्या टप्प्याचं पूर्व नियोजन करण्यासाठी अंतरवाली सराटीत जरांगेंनी बैठक बोलावली। यावेळी मोठ्या प्रमाणात मराठा आंदोलन येण्याची शक्यता आहे। धाराशिव जिल्ह्यात मागील 4 दिवसांपासून सुरू असलेल्या धनगर आंदोलनाला जरांगे पाटलांनी पाठिंबा दिला। यावेळी त्यांनी मी तुमच्या सोबत आहे, त्यामुळे काळजी करू नका असं आश्वासन धनगर आंदोलकांना दिलं। तुळजाभवानी मातेच्या गाभाऱ्यात प्रवेश करणाऱ्यांची आजपासून नोंद करता येणार आहे। सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी सूचना केल्यानंतर मंदिर संस्थांनी आजपासून अंमलबजावणी केली आहे। त्यामुळे गाभाऱ्यात होणाऱ्या मनमानी प्रवेश आणि दर्शन व्यवस्थेला आळा बसणार आहे। या संदर्भातील लेखी आदेश तहसीलदारांनी दिलेत। देशात गेल्या वर्षभरात म्हणजे 2023 मध्ये तब्बल 16 लाख मुलांचं लसीकरण करण्यात आलं नाही, अशी धक्कादायक माहिती WHO आणि युनिसेफच्या संयुक्त अहवालातून उघड झाली आहे। तर कमी लसीकरणात चीन 20व्या स्थानावरती तर पाकिस्तान 10व्या स्थानावरती आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातील वैद्यकीय मदत कक्षाकडून राज्यातील 468 धर्मादाय रुग्णालयातील 12,000हून अधिक खाटा आणि गरीब रुग्णांसाठी उपलब्ध करून देण्यात येत असून त्यांच्यावर मोफत उपचार होत आहेत। गेल्या 5 महिन्यांमध्ये कर्करोग उपचार, यकृत, मूत्रपिंड, बोन मॅरो प्रत्यारोपण यासोबतच महत्त्वाच्या शस्त्रक्रिया आणि गंभीर रुग्णांवरती उपचार करून 258 रुग्णांना जीवदान मिळाले। या रुग्णांना 17,69,00,000 रुपयांचे उपचार मोफत किंवा सवलतीच्या दरानं उपलब्ध झाले। छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं लंडनच्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियममधून विशेष विमानानं मुंबईत आणण्यात आली। आता ही वाघनखं सातारा येथील छत्रपती शिवाजी महाराज पुरातन वस्तू संग्रहालयामध्ये ठेवण्यात येणार आहेत। या निमित्तानं उद्या सातारा येथे विशेष सोहळा पार पडणार आहे।
डोंबिवली आणि टिटवाळा या दोन्ही शहरातील अंतर कमी करण्यासाठी कल्याण रिंग रोड प्रकल्पाची उभारणी करण्यात येते। या प्रकल्पाचे एकूण 8 टप्प्यांपैकी टप्पा 4 ते 7 अशा 4 टप्प्यांचं काम पूर्ण झालं असून रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आलाय, तर उर्वरित टप्प्यांचं काम देखील जलद गतीनं पूर्ण करण्यासाठी MMRD आणि कल्याण डोंबिवली महापालिकेच्या वतीनं वेगानं हालचाली सुरू आहेत। घाटकोपर जाहिरात फलक दुर्घटना प्रकरणात 22 संशयित व्यवहारांच्या नोंदींबाबत गुन्हे शाखा तपास करते। त्यासाठी व्यावसायिक अरशद खान याला पुन्हा चौकशीसाठी बोलावण्यात येणार आहे। या 22 व्यवहारांमधून 80 लाख रुपये देण्यात आले असून त्याची तपासणी सध्या गुन्हे शाखा करते। घाटकोपर येथील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयानं रेल्वेला जबाबदार धरले। त्यानंतर पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागानं 40x40 पेक्षा मोठ्या आकाराच्या होर्डिंग लावलेल्या जाहिरातदारांना होर्डिंगचा आकार लहान करण्याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी नागपुरात 84,884 अर्ज दाखल झालेत। नागपूर महापालिकेच्या प्रभागनिहाय अर्ज स्वीकृती केंद्रात सुट्टीच्या दिवशी सुद्धा अर्ज स्वीकारले जात आहेत आणि येत्या रक्षाबंधनपर्यंत सर्व महिलांना पैसे मिळणार आहेत। ठाणे जिल्ह्यातील 161 आदिवासी पाड्यांवर दळणवळणासाठी रस्ताच नसल्यामुळे आजही गावं रस्त्यांच्या प्रतीक्षेत आहेत। जिल्ह्यातील गावपाड्यांच्या जोड रस्त्यांचा प्रस्ताव शासनाकडे पाठवून देखील अद्याप त्याला मंजुरी मिळाली नाही। भूमी अभिलेख विभागाचे ऑनलाईन पोर्टल तांत्रिकदृष्ट्या अद्ययावत करण्यात येणार आहे। त्यामुळे 19 ते 22 जुलै दरम्यान विभागाचे सर्व पोर्टल बंद असणार आहेत। त्यामुळे 3 दिवसांच्या काळात 7/12 उतारा मिळकत पत्रिका डाउनलोड करता येणार नाही। एडीएस डासांमुळे होणाऱ्या झिका विषाणूचा पश्चिम महाराष्ट्रात वेगानं प्रसार होत असून रुग्णांची संख्या 28 वर पोहोचली आहे। या पार्श्वभूमीवर खडबडून जागे झालेल्या आरोग्य विभागानं रुग्ण आढळलेल्या 3 ते 5 किलोमीटर परिसरात स्क्रीनिंग करायला सुरुवात केली असून संशयित रुग्णांच्या रक्ताचे नमुने पुण्यातल्या NIV प्रयोगशाळेमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात येत आहेत। कर्करोग रुग्णांच्या उपचारासाठी मुंबईतील वांद्रे इथे स्वतंत्र रुग्णालय बांधण्याचा प्रस्तावित असून त्यासाठी आता मुंबई महापालिकेनं पावलं उचलली आहेत। 165 खाटांचं रुग्णालय बांधण्यासाठी कंत्राटदारांची निवड करण्यात आली असून 3 वर्षात रुग्णालय सुरू करण्याचं नियोजन आहे। यासाठी 213 कोटी रुपये खर्च येणार आहे। राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागानं अवयवदान आणि प्रत्यारोपण संदर्भात सर्वंकष धोरण आणण्याचा निर्णय घेतलाय। त्याबाबतचा प्रस्ताव लवकरच मंत्रिमंडळापुढे ठेवण्यात येणार असल्याची माहिती मिळते। काही अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया आता शासकीय आणि महापालिकेच्या रुग्णालयात केल्या जात आहेत। हे विचारात घेऊन वैद्यकीय शिक्षण विभागानं धोरण तयार केलंय। कृषी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना अर्ज भरताना येणाऱ्या अडचणींच्या पार्श्वभूमीवर प्रवेशाला मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षानं घेतलाय। त्यामुळे 22 जुलैपर्यंत अर्ज सादर करता येतील, तर प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी 4 ऑगस्टला जाहीर होणार आहे। धाराशिव जिल्ह्यात शाळा सुरू होऊन महिना उलटला तरी देखील रोज शाळेत लागणारी पुस्तकं जिल्हा परिषदेतील विद्यार्थ्यांना मिळालेली नाहीत। 22,000 पुस्तकांचा संच मिळालेच नसल्यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत आहे। मुंबई पालिकेच्या प्रमुख 4 रुग्णालयातील निवासी डॉक्टर संघटनेनं प्रलंबित मागण्यांसाठी 22 जुलैपासून सामूहिक रजेवर जाण्याचा इशारा दिला होता। त्याची गंभीर दखल घेत निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनात 10,000ची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। गडचिरोली पोलिसांना माओवाद्यांविरोधातील कारवाईमध्ये यश मिळत असताना छत्तीसगडमध्ये माओवाद्यांनी सुरक्षा दलावर मोठा हल्ला केला आणि या हल्ल्यामध्ये 2 जवान शहीद झाले तर 4 जवान गंभीर जखमी झाले। जखमी जवानांना हेलिकॉप्टरनं उपचारासाठी नेण्यात आलं। गडचिरोलीमध्ये सुरक्षा दल आणि माओवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत 12 माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात पोलिसांना यश आले। दरम्यान पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पोलिसांचं कौतुक करून त्यांना 51 लाखांचं बक्षीस जाहीर केलं। गडचिरोलीत पोलिसांनी केलेल्या कारवाईत 12 माओवादी ठार झालेत। मुख्यमंत्री शिंदेंनी पोलिसांच्या कामगिरीचे विशेष कौतुक केलं, तर गडचिरोली जिल्हा नक्षलमुक्त करण्याचा निर्धार सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केला। नवी मुंबईत अंमली पदार्थ विरोधी पथकानं पनवेल सायन मार्गावरती मोठी कारवाई केली। एका कारमधून तब्बल 2,80,00,000चे ड्रग्ज जप्त करण्यात आले। या प्रकरणात पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं। गोंदिया शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढताना बघायला मिळते। शहरात एका व्यक्तीवर दोघांनी धारदार चाकून वार करून हत्या करण्याचा प्रयत्न केला। या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या प्रकरणी पोलिसांकडून दोन्ही आरोपींचा शोध सुरू आहे। बदलापूर पूर्वेच्या कात्रप चौकात असलेल्या एका शोरूममधून 25 लाख रुपयांच्या घड्याळांची चोरी करण्यात आली। सकाळी दुकान मालक दुकान उघडण्यासाठी आल्यानंतर त्यांना चोरी झाल्याचं लक्षात आलं। चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून पुढील तपास सुरू आहे।
पंढरपुरात तब्बल 15 लाखांहून अधिक वारकऱ्यांनी आषाढी एकादशीचा सोहळा याची डोळा अनुभवला. भल्या पहाटेपासून चंद्रभागेच्या स्नानासाठी वारकऱ्यांची गर्दी उसळली होती आणि पदस्पर्श दर्शनाला 28 तासांची रांग होती. दिल्ली एअरपोर्टवरती एका डॉक्टर तरुणीनं 60 वर्षीय व्यक्तीचा जीव वाचवला. फूड कोर्टमध्ये बसलेल्या या व्यक्तीला अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि ते खाली कोसळले. यावेळी त्या तरुणीनं झटक्यात पुढे येत त्यांना सीपीआर दिला आणि जवळपास 5 मिनिटं ती त्यांना सीपीआर देत होती आणि तिच्या प्रयत्नांनी त्यांचा जीव वाचला. मुंबईतल्या रेल स्टारचा माणगावमध्ये 350 फूट खोल दरीमध्ये कोसळून मृत्यू झाला. माणगावच्या कुंभे धबधबा इथे ही घटना घडली. अन्वी कामदार असं या तरुणीचं नाव आहे आणि ती तिच्या मित्रांसोबत कुंभे इथल्या जीवघेण्या कड्यावरती रील बनवण्यासाठी गेली होती आणि यावेळी निसरड्या रस्त्यावरून जाताना पाय घसरून ती दरीत पडली.